बहुजन संघर्ष सेनेची निदर्शने, तहसील कचेरी स्थलांतरास विरोध. तहसील कार्यालय मौलाली माळावरती बांधण्यास करमाळ तालुक्यातील जनतेचा विरोध आहे. विरोध दाखवण्यासाठी बहुजन संघर्ष सेनेने करमाळ तहसील कार्यालयासमोर भव्य निदर्शने केली. यावेळेस बोलताना बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजभाऊ कदम म्हणाले, इंग्रजांनी बांधलेल्या तहसील कचेरीचा एकही दगड अद्याप हललेला नाही. पूर्ण इमारत सुस्थितीत आहे. मग नवीन तहसील कचेरी बांधण्याचा निर्णय कशासाठी घेतला हा प्रश्न तालुक्यातील जनता विचारत आहे. तहसील कचेरी बांधायचीच असेल तर आहे या ठिकाणी बांधावी. इंग्रजांनी तहसील कचेरीच्या अवतीभोवती भरपूर जागा शिल्लक ठेवलेली आहे. मग आज असलेल्या तहसील कचेरीच्या जागेवर नवीन तहसील कचेरी बांधावी. तहसील कचेरी बांधणे तसे गरजेचे नव्हते. तहसील कचेरीमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. कर्मचाऱ्यांची संख्या आमदार संजय शिंदेने वाढवावी व तालुक्यातील जनतेची तहसील कचेरीमधील रखडलेली कामे मार्गी लावावीत. दप्तर दिरंगाई होणार नाही याची दखल घ्यावी. आमदार संजय शिंदे यांनी 5 वर्षांमध्ये एकदाही आमसभा घेतली नाही व तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. 2-2 वर्षापासून शेतकऱ्यांचे प्रस्ताव तहसील कचेरीमध्ये पडून आहेत. रेशन कार्डच्या संदर्भातील कामे 2-2, 3-3 वर्षापासून पुरवठा विभागामध्ये पडून आहेत. मात्र कामे लोकांची झालेली नाहीत. आमदार संजय शिंदे यांनी प्रशासनातील कामे गतिमान करण्याऐवजी तहसील कचेरीचे बांधकाम मौलाली माळावर बांधण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा घेतलेला आहे. आज असणाऱ्या तहसील कचेरीच्या आवारामध्ये पंचायत समितीचे कार्यालय आहे, पोलीस स्टेशनचे कार्यालय आहे, भूमी अभिलेखचे कार्यालय आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे, संस्था निबंधकाचे कार्यालय आहे. एवढ्या सोयी एकाच ठिकाणी तहसील कचेरीच्या आवारामध्ये लोकांना मिळतात. शिवाय तहसील कचेरीपासून करमाळ शहरातील बाजारपेठ जवळ आहे, सरकारी दवाखाना जवळ, एस.टी. स्टँड जवळ आहे. एवढ्या सर्व सोयींनी उपलब्ध असणारी तहसील कचेरी मौलाली माळावरती नेण्यास जनतेचा विरोध आहे. मौलाली माळावरती तहसील कचेरी झाल्यास करमाळ शहरापासून 2 किलोमीटर लांब अंतरावरती पडते. शिवाय नगर टिंबोळी नॅशनल हायवे रोड मौलाली माळावरून जात असल्याने करमाळ तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो. याचा परिणाम करमाळ बाजारपेठेवर देखील होऊ शकतो. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने मौलाली माळावरती बांधण्यात येणारे तहसील कचेरीचे टेंडर रद्द करावे. अन्यथा भविष्य काळामध्ये करमाळ तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरेल याची दखल घ्यावी. सदर आंदोलनाचे निवेदन नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे यांनी स्वीकारले. वरिष्ठांना कळवतो असे आश्वासन दिले. यावेळी आंदोलनात सहभागी कार्यकर्ते अंगद लांडगे, कालिदास कांबळे, भीमराव गाडगे, अतुल चव्हाण, अभिमान गायकवाड, रामभाऊ नलवडे, दत्तू शिंदे, महादेव काळे, उत्तम गायकवाड, इरफान शेख, अनिल जगदाळे, श्रीराम सुरवसे, संजय तोरमल, पांडुरंग साळुंके, सचिन कदम, हंबीरराव खरात, सागर कदम, पप्पू सरवदे, प्रेमचंद, लक्ष्मण भोसले, सुरेश खरात, अर्जुन डावरे, कय्यूम शेख, भाऊसाहेब भोसले, रामा पांडव, सोमनाथ दावरे, प्रकाश चव्हाण, विष्णू रंधवे, अजिनाथ मारकड आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.